चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची अवैध दारूविरुद्ध धाक मोहीम. पिंपरी प्राचा, चितेगाव व विसापूर येथे कारवाई. 1.11 लाखांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने पिंपरी प्राचा, चितेगाव आणि विसापूर परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करून दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने तसेच चाळीसगाव विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ. कविता नेरकर आणि ठाकुरवाड उपअधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने अचानक धाक कारवाई करत अवैध दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापा टाकला. या मोहिमेत एकूण 1,11,750 रुपये किमतीची गावठी दारू तसेच ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल व रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आला. सदर कच्चा माल जागीच नष्ट करण्यात आला. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी: सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत, सहाय्यक फौजदार युवराज नाईक, पोलीस हवालदार रवींद्र रावते, नितीन सोनवणे, पोलीस कर्मचारी अक्रम बेग, गणेश चव्हाण, दीपक नरवडे, पोलीस नाईक भगवान माळी, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, बाळू बाविस्कर, ज्ञानेश्वर वाघ, संभाजी वाघ. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. या प्रकरणात आकाश मदन चव्हाण रा, विसापूर तांडा, हसन रामा सोनवणे रा, पिंपरी प्राचा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भविष्यात कठोर कारवाई. API नितीन पाटील: अवैध दारू विक्री आणि तयार करणाऱ्यांवर भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील यांनी दिला.